हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत फिश करी. इथे मी फिश स्वच्छ धुवून घेतली आहे. यामध्ये आता मी लिंबाचा रस घालते. त्यानंतर मी 1 चम्मच मीठ घालणार आहे. त्यानंतर हळदी पावडर घालणार आहे. ह्याला मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते. इथे मी खोबरं, त्यानंतर कांदा, आलं, लसूण, तीळ आणि धनिया घेतलेले आहेत. आता आपण याला कांद्याला गोल्डन फ्राय करणार आहोत. हे बघा, आपला कांदा असं व्यवस्थित गोल्डन होत आहे. हे बघा, झालेला आहे आपला. आता आपण काढून घेऊया. त्यानंतर आता आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं पण आपण लाल करून घेणार आहोत. खोबरं पण आपलं व्यवस्थित लाल झालेलं आहे. आता ते पण आपण काढून घेऊया. त्यानंतर आपण धने आणि तीळ भाजून घेऊया. कमी गॅसवर भाजायचे शक्यतो. आणि आता यामध्ये आपण आलं, लसूण आणि त्यानंतर कोथिंबीर घालूया. आणि आता आपण हे काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट बनवून घेऊया. तोपर्यंत मी एका कढईमध्ये इथे तेल टाकते. आता आपण यामध्ये तमालपत्र घालणार आहोत. 1 चम्मच मिरची पावडर, त्यानंतर कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि हळदी घालणार आहोत. आणि आता आपण वाटलेला मसाला घालूया. यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. कमी गॅसवर आपल्याला मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. आणि मसाला परतवताना गॅस आपला कमीच ठेवायचा आहे. बघा, खूप छान आपला मसाला परतलेला आहे. खूप छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण फिश घालूया. फिशला पण आता आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेऊया. आता आपण यावरती 5 मिनिट झाकण ठेवूया. गॅस कमीच ठेवायचा आहे. 5 मिनिट झालेले आहेत. मसाला पण लागलेला आहे फिशला. आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया. आता याला व्यवस्थित हलवून घेऊया. खूप छान दिसते फिश करी. आता झाकण ठेवून आपण 15 मिनिट ठेवूया. खूप छान प्रकारे उकळी आलेली आहे बघा. कढी पण खूप छान प्रकारे झालेली आहे. आणि बघा, तुम्हाला दिसेलच फिश पण आपले खूप छान प्रकारे शिजलेले आहेत. वाव, बघतानाच तोंडाला पाणी सुटेल, एवढी छान झालेली आहे. वरतून आता आपण कोथिंबीर ॲड करूया. चला तर, आपली फिश करी रेडी आहे. तुम्हालाही फिश आवडत असेल तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही नक्की आवडेल. थँक यू.